उल्हासनगरमध्ये पाणी सोडलं नाही म्हणून वॉचमनची हत्या करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 2 परिसरातल्या मेनका पॅलेस इमारतीमध्ये ही घटना घडली आहे। वॉचमननं इमारतीत पाणी सोडलं नाही आणि इतर कामांमध्ये उशीर केल्याच्या रागातून सोसायटीचा सेक्रेटरी विकी तलरेज यानं वॉचमन विकास सोनार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एवढ्यावरच विकी थांबला नाही तर त्यानं अखेर विकास सोनार यांची गळा दाबून हत्या केली। सोमवारी सकाळी वॉचमन विकास हा उशिरा उठला। इमारतीचा सेक्रेटरी विकी यानं वॉचमन विकास याला पाणी का सोडलं नाही आणि इतर कामं का केली नाहीत याचा जाब विचारला। यानंतर या दोघांमध्ये बाचावाची झाली। विकीनं विकासला मारहाण करत त्याचा गळा दाबला। यात विकासचा मृत्यू झाला। आता या प्रकरणी विकासच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी विकीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे। विकास सोनार नावाचा नेपाळी वॉचमन काम करत होता। तर त्यांनी काल परवाला दिवसभरात काही काम केलेलं नाही। त्याची काही झोपून राहिला दिवसभर आणि बिल्डिंगचे पाणी सोडण्याचे, लाईट लावण्याचे जे काही कामं होते बिल्डिंगचे करण्याचे ते कामं केले नाही। म्हणून बिल्डिंगचे सेक्रेटरी विकी तलरेज आहे आणि तो वॉचमन विकास सोनार यांच्यात काही बोलचाल झाली। त्या बोलचालीतून नंतर त्याला मारहाण झाली असं फिर्यादीचं म्हणणं आहे आणि तो मयत झालेला आहे। तर त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तपास सुरू आहे।